ट्रॉफी उद्या दिली जाईल. वैयक्तिक पारितोषिक आपण आता देतोय. सन्माननीय लक्ष्मणजी अधिकारी, विनंती असेल आपण इकडे दाखल व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. मला वाटतं घरातला एक कप्पा धडाकेबाजच्या ट्रॉफीसाठी करावा लागेल. वा, अधिकारी साहेब तुमचं विशेष कौतुक. या स्पर्धेमध्ये आपलीही खूप मोठं काम आहे. तर थोडीशी चर्चा करतोय. तसं सकाळच झाली आहे. तर कसं वाटतंय एवढी मोठी स्पर्धा, म्हणजे उद्या एक गट खेळायचा आहे, परंतु फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिळतंय. नक्कीच ओपनची फायनल मॅच होती आणि त्या सामन्यामध्ये काहीतरी आपल्याकडून एक मोलाचं योगदान करायला भेटलं, तेच खूप मोठी वेळ. खूप छान कामगिरी केलीत आणि काय म्हणाले, म्हणजे मी तर ग्वाही देतो की येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा अर्जुन बांगर या नावाचा उल्लेख होईलच होईल किंवा त्याचा विचार होईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. आणि आता वैयक्तिक पारितोषिक आपण देतोय. कानडे साहेब, टीम कुठे आहे? हां, वैयक्तिक पारितोषिक आपण इकडे देतोय. त्यांना इकडे यावं लागेल हां. मालिकावीराला मोटरसायकल आहे. टीम इकडे दोन्ही आहेत का? बबलू पाटील, विनंती असेल आपली टीम घेऊन या प्लीज. या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय धडाकेबाज ट्रॉफी. बेस्ट बॅटर पुरस्कार ज्यांनी 72 रन केल्या, अमित नाईक या स्पर्धेतील बेस्ट बॅटरच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. मॅन फ्रॉम एकटगर, धडाकेबाज ट्रॉफी सारखी महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा, 51 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा आणि बेस्ट बॅटर ठरतायत. एक जिगरबाज खेळाडू प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज सध्या टेनिस क्रिकेटवर या नावाची चर्चा पाहायला मिळते. यस, मी उमेशजी लिये, उमेश भाऊ या. उमेशजी लिये साहेब यांच्या शुभ हस्ते अमित यांना हा पुरस्कार दिला जातोय. माझ्यामध्ये दिवसाही कुठेतरी एक पुरस्कार घेतलाय. मॅन ऑफ द सिरीज दिवसा घेतली आहे आणि रात्री बेस्ट बॅटर सुद्धा घेतलाय. अमित, दोन शब्द, जास्त नाही, दोनच शब्द विचारील. कसं वाटतंय धडाकेबाज चषकासारख्या मानाच्या स्पर्धेमध्ये मात्र हा पुरस्कार तुम्हाला मिळालाय? टुर्नामेंट खूप चांगलं आहे ना, खेळायला आवडतंय. खेळायला आवडतं. यस, हरकत नाही. असाच खेळत राहा. ज्या पद्धतीने तुम्ही सध्या खेळताय ना, टेनिस क्रिकेट विश्व थक्क केलंय तुम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. बेस्ट बॉलर या स्पर्धेतील धडाकेबाज ट्रॉफी बेस्ट बॉलर ज्यांनी 6 विकेट घेतल्या, सर्वाधिक विकेट बेस्ट बॉलर आहेत, ज्यांना वाढदिवसाचं गिफ्टच मिळालंय म्हणेल मी. नजीर शेख बेस्ट बॉलर. नजीर, क्या बात आहे नजीर भाई. गोंडा, मी उमेशजी लिहे सरांना विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे. नजीर, आज आपका ये बहुत बड़ा गिफ्ट है बर्थडे का. हरिभाऊ, स्वर्गीय हरिभाऊ दामाजी शिंगोळे यांच्या स्मरणार्थ होतं. बेस्ट बॅटर रमेश हरिभाऊ शिंगोळे साहेब यांच्याकडून तो पुरस्कार होता. हा पुरस्कार जर पाहिलं तर या धडाकेबाजचा उत्कृष्ट गोलंदाज हे देखील रमेश हरिभाऊ शिंगोळे साहेब यांच्याकडूनच दिला जातोय आणि कैलासवासी हरिभाऊ दामाजी शिंगोळे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आहे. यस, आणि आता आमंत्रित करतोय मालिकावीर. चर्चा, मोटरसायकलवर कोण बसणार, मालिकावीराची ट्रॉफी आहे. कैलासवासी ठकूबाई दादोबा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री केतन मोहन म्हात्रे गुंदवली भिवंडी यांच्याकडून दिली जाणारी ट्रॉफी आणि एक टू व्हीलर.
धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब कडून टू व्हीलर दिली जाते आणि या स्पर्धेतील मालिका वीर कोण बसणार मोटरसायकलवर? धडाकेबाजची मोटरसायकल व्यावसायिक गटात कुणाच्या नावे जाते? तर ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये तब्बल 82 रन केल्या, 1 विकेट घेतली, तो आलाय सोलापूर जिल्ह्यातून आणि हरळवाडी या गावातून. नाव प्रथमेश राठोड. प्रथमेश राठोड ठरतायत मालिकावीर पुरस्काराचे मानकरी. सध्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्या युवा अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, धडाकेबाजच्या मोटरसायकलवर बसलाय मी सुदामजी शिंगोळे साहेब आणि त्याचबरोबरीने उमेशजी लिहे साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातोय पुरस्कार मालिकावीराचा प्रथमेश राठोड यांना. वा प्रथमेश, थोडस बोलावं लागेल. प्रथमेश, कितवी बाईक आहे? तिसरी बाईक आहे सर. क्या बात आहे. आणि धडाकेबाज ही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सगळ्यात जुनी स्पर्धा, 51 वर्षाची आहे. कसं वाटतं इकडे सिरीज घेतलाय आणि आज तसं पाहिलं तर एका छोट्या कुटुंबातून तुम्ही पुढे आलेला आहात. आज कसं वाटतं एवढ्या मोठ्या मंचावर उभं राहून आणि इकडे पुरस्कार घेऊन, आणि कुणाचं आज नाव घ्यावं असं वाटेल तुमच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे? आई वडिलांचा आणि स्पर्धा खेळण्यासाठी खूप आनंद वाटतो. थोडक्यात बोलतात आई वडिलांचं नाव मात्र त्यांनी घेतलंय, त्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलेला आहात. आणि पुन्हा एकदा सांगेल प्रथमेश राठोड, कॅमेरामन फोकस करा. आज धडाकेबाजची सिरीज घेतली आहे. येणाऱ्या काही वर्षात भारतातील मोठमोठ्या स्पर्धांची सिरीज सुद्धा या खेळाडूच्या नावावर असेल. यस प्रथमेश, गुड जॉब.